अहमदनगरमध्ये निर्भयाच्या अहमदनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चा आज धडकलेला आहे आणि जे वाट पाहत होते तिकडचे मराठा समाजातले लोक की अहमदनगरमध्ये हा मराठा मोर्चा येईल आणि लाखोंच्या संख्येने नागरिक त्या मोर्चामध्ये उपस्थित राहतील अशाच प्रकारचा प्रचंड जनसमुदाय आपल्याला या मराठा मोर्चामध्ये पाहायला मिळतोय। अहमदनगर म्हणजेच निर्भयाचं शहर कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय मराठा समाजाची भावना तीव्र आहे। आपण थेट जाऊया अहमदनगरला। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुशील थोरात आहेत। सुशील, आपण जर पाहिलं तर निर्भयाच्या अहमदनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चा पोहोचलेला आहे आणि हा मोर्चा रेकॉर्ड मोडेल अशा प्रकारची एक शक्यता वर्तवली जाते। मयंक बरोबर आहे। हा मोर्चा जो आहे महाराष्ट्रामधला एक इतिहास घडवेल असाच मोर्चा आपण म्हणू शकतो, कारण अजूनही जे शिर्डी असेल किंवा पुणे रोड असेल किंवा औरंगाबाद रोड असेल किंवा नगर शहराला जोडणारे पाचही जे प्रमुख महामार्ग आहे अजूनही ट्रॅफिकने जाम आहे। अजूनही नागरिक नगरमध्ये येत आहे, कारण मोर्चा आता जवळजवळ संपलेला आहे। मात्र नागरिक जे आहेत जे इतर गावावरून निघलेले आहेत ते सकाळी 6 वाजता निघलेले आहेत, मात्र आतापर्यंत पोहोचले नाहीत। याच्यावरून आपण एक लक्षात घेऊ शकतो की कमीत कमी 20 ते 25 लाखाच्या पुढे हा आकडा जाईल असंच एकंदरीत जर इथं जर पाहिलं चित्र हे दिसतंय, कारण नगर शहर अजूनही जाम आहे। जे मोर्चेकरी आहेत जे आले होते ते शांतपणे आपापल्या गावाला परत जात आहेत, मात्र प्रत्येक ठिकाणी जर आपण पाहिलं तर जाम झालेला आहे रोड। त्यामुळे प्रत्येकाला एक मोठी संकटाला या अडथळ्याला सामोरे जावं लागते। त्यामुळे संपूर्ण नगर शहर जे बाहेरून आहे ते जाम झालेले दिसतंय। पण सुशील, तुझ्या बाजूलाच काही या मोर्चेकरी आहेत, आपण त्यांना म्हणू की ते मूक मोर्चामध्ये सहभागी झालेत, म्हणजे त्यांच्या भावना काय आहेत? कारण सध्या ज्या ठिकाणी मोर्चा निघतोय हा निर्भयाचं नगर आहे, न्याय निर्भयाला द्या अशी त्यांची मागणी आहे। काय नक्की त्यांच्या मागण्या आहेत? निश्चितच प्रत्येकाची मागणी एकच होती। निर्भयाचा जो अत्याचार झाला तो नगर जिल्ह्यात झाला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याची ज्योत पेटली गेली आणि हा जो महाराष्ट्राला एक वेगळा संदेश या मराठा समाजाने दिलाय की युद्धाकडून बुद्धाकडे असंच एक वाटचाल या मराठा समाजाने केले। आणि आपल्याबरोबर काही इथलचे जे युवक आहेत, या मोर्चामध्ये युवक आलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय भावना होती नेमकं या मोर्चामध्ये, काय आपली भावना व्यक्त करतात। ही फक्त मोर्चा म्हणजे हा फक्त मराठा क्रांती मोर्चा नाही, तर हे क्रांतीचं नवीन पर्व आहे। कारण मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून पालन करता आहे, परंतु आज या शासनाने मराठा समाजाची एक स्वतःच एकदम खालच्या लेवलला शासनाने म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणून ठेवलेला आहे। पुन्हा एकदा ही कमीत कमी 50-60 वर्षापासूनची असणारी धगधग आहे ते आज या मोर्चांच्या माध्यमातून मराठा समाजाची पुढे येत आहे। या ठिकाणी मराठा समाज ज्यावेळी जे एकत्र आला त्यावेळी क्रांतीच घडलेली आहे या महाराष्ट्रामध्ये आणि आता पण नक्कीच काही ना काही क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही। आणि आमच्या ज्या कोपर्डीच्या बहिणीवर अत्याचार झालेला आहे त्या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी हीच आमची मागणी आहे। जर का त्यांना लवकरात लवकर 6 महिन्यात फाशीची शिक्षा झाली नाही तर हा मूक मोर्चा, जर का काही वेगळ्या मोर्चामध्ये याचा बदल झाला तर इतिहास लिहायला पान राहणार नाही आणि वाचायला सुद्धा कोण राहणार नाही असंच मी या ठिकाणी सांगतो। निश्चित मयंक, आपण त्यांची भावना जाणून घेतलेली आहे। प्रत्येकाची हीच भावना आहे की कोपर्डीचा जो नराधम आहे याला फाशी मिळायला पाहिजे, आरक्षण मिळायला पाहिजे आणि सरकारने याची जर दखल घेतली नाही हे मूक मोर्चे उद्या कोणत्या मोर्चात बदलतील असा इशारा या। पण आणखीन तुझ्या सोबत सुशील काही मोर्चेकरी आहेत ज्यांच्या आणखीन काही वेगळ्या मागण्या असतील, काय त्यांच्या भावना आहेत? आणखीन काही लोकांशी तू बोल आणि त्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कर। निश्चितच मोर्चाच्या भावना आहे, आरक्षण आहे, त्यानंतरची अॅट्रॉसिटीची मागणी आहे। अजून काय या सरकारकडे मागणं आहे तुमचं याबद्दल? प्रलंबित मागणी हीच आहे की लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। तर प्रत्येक जातीतल्या गोरगरिबाला मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये जरी रद्द नाही करता आला तरी अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये ताबडतोब त्या कायद्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे आणि जेणेकरून जो मराठा समाजावरती सातत्याने जो अन्याय हो राहिला त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे। बरोबर, अन्यायाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे अशाच प्रकारची भावना आज मराठ्यांच्या मनामध्ये आहे। धन्यवाद सुशील दिलेल्या या माहितीबद्दल। पुढच्या बुलेटिनमध्ये देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि मराठ्यांचा हा विशाल मोर्चा रेकॉर्ड तोडतोय का याकडे देखील आमचं लक्ष लागणार आहे, कारण आजचा हा मोर्चा नगरच्या निर्भयाच्या शहरात आहे।